पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली। या मतदारसंघात पुन्हा एकदा समाधान आवताडेंनी बाजी मारली, तर त्यांना कडवी झुंज ही भगीरथ भालके यांनी दिली। पण या लढतीत शरद पवार आणि मोहिते पाटलांमुळे भगीरथ भालके यांचा पराभव झाल्याचा आरोप भालके समर्थकांकडून केला जातोय। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाली। जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली, तेव्हा काँग्रेसने भगीरथ भालके यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं। तेव्हा राष्ट्रवादी पवार गटानं अनिल सावंत यांना एबी फॉर्म देत मैदानात उतरवलं। पवार गटानं आघाडी धर्म पाळला नाही। इतकंच नाही तर पवार गटानं सावंत यांचा जोरदार प्रचार केला। यात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक धैर्यशील मोहिते पाटलांनी स्वतःच्या हातात घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं। पुढे माढ्यात शरद पवारांची सभा पार पडली। या सभेत पवारांनी माढा, मोहोळ, करमाळा, माळशिरस या मतदारसंघातील आपल्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं। पवार यांनी भाषणात पंढरपूर मंगळवेढ्याचे उमेदवार अनिल सावंत यांचं नाव घेतलं नाही, तेव्हा त्यांना सावंतांचं नाव कोण आठवण करून दिलं हे सभेत असलेल्या सर्वांनी पाहिलं। पवार सारखे दिग्गज नेते हे आपल्या उमेदवारांचं नाव विसरतील ही बाब पटण्यासारखी नाही। पण पवारांच्या आड भगीरथ यांचा काटा काढल्याचा आरोप भालके समर्थकांनी केलाय। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तिरंगी लढत झाली। यात आवताडेंना 1,25,163 मतं मिळाली, तर भगीरथ भालके यांच्या पारड्यात 1,06,733 मतं पडली। पवार गटाचे अनिल सावंत यांना 10,217 मतं पडली। या लढतीत आवताडे 8,430 मतांनी विजयी झाले। जर सावंत मैदानात नसते तर त्यांना पडलेली मतं ही भालकेंना पडली असती आणि ते निवडून आले असते, असं भालके समर्थकांचं म्हणणं आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।